इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका. देशभर पहिली सुट्टी जाहीर करा. आणि मी पूर्वी कधीतरी एकदा बोललो होतो, मी काल परवाकडे सहज संजय राऊतांशी बोलत होतो. संजय म्हणाले, अरे पहिल्या तुम्ही बोललेला, आपले उदयनराजे बोलले आणि ते मला पटते, कारण मी सुद्धा ते पहिलं बोललो होतो. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार, कधी होणार, कधी कोण करणार, सुरुवात कधी करणार. मी स्वतः हजर होतो. नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं, कुठे गेलो, काय गेलो, बोटीत बसलो गेलो आणि मग मोदीजींना एक पट्टा बांधला आणि मग त्यांनी ते सगळं फुलं वाहिली, सगळं मंत्रोच्चार काय चालले होते, जलपूजन झालं. आम्हाला वाटलं आता फडणवीस बसले, 2-3 वर्षात स्मारक होईल. मध्ये आपलाही काळ गेला करोनामध्ये. पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत, असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा दुसरं कोणीच मोठा असू शकत नाही, होऊच शकत नाही. आणि राज्यपाल पद सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तामिळनाडूच्या बाबतीत. आपल्याला वेळेला सुद्धा कोश्यारी कसे वागत होते तुम्ही पाहिलेले आहात. काय ते राजभवन, काय त्यांचा थाट कशाला पाहिजे. राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे ते दाखवून दिलेलं आहे की काय करायचं. 3 महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा. ही शिवसेनेची मागणी आहे. करा उभं, येऊ द्या लोकांना तिकडे. एक तर तसंही राज्यपालांचा काही जनतेशी संबंध असतो किंवा नसतो. द्या त्यांना मंत्र्यांकडे, एकेका मंत्र्याकडे 2-2, 3-3 बंगले घ्या काढून एखाद्या, द्या ना राज्यपालांना. कारण आता अशी जागा मुंबईमध्ये दुसरी कुठली राहिलेली नाहीये आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक करायला अभिमान वाटला पाहिजे जगाला आणि देशाला की अरे यांच्या दैवताचं यांनी न भूतो न भविष्यती असं स्मारक उभं करून दाखवलं. द्या, आम्ही आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. पण या नाही गोष्टी करणार. नुसतं मग करायचं काय, लावालाव्या करायच्या. आज सुद्धा नाशिकमध्ये मी आलेलो आहे. तसं पाहिलं तर एकूण गेल्या वर्षभरात पाहिलं म्हणजे 2024-23 जानेवारी ते आज मी मला वाटतं 4थ्यांदा आलेलो आहे. 3 वेळा आपल्या गोल्फ मैदानामध्ये अनंत कानेरे मैदानात आलो होतो. प्रचंड सभा झाल्या. लोकसभेने चांगला रिझल्ट दिला. राजाभाऊंना तुम्ही सगळ्यांनी विजयी करून पाठवलं तिकडे. विधानसभेला काय झालं ते आता गबाटबाईंनी संपूर्ण भांड फोडलेलंच आहे. एवढ्या मोठा सभा होऊन सुद्धा आणि सगळीकडे वातावरण होतं. अगदी त्या काळामध्ये मी ते व्हिडिओ टाकले ना, बॅग माझ्या तपासणी करणारे, ते तपासणी करणारे अधिकारी सांगत होते, साहेब माफ करा पण यावेळेला आमचं म्हणजे आता काय ड्युटी म्हणून काय म्हणजे काय कसं काय. म्हटलं काय बघायचं ते बघा हो. नाही पण साहेब यावेळेला तुम्हीच येणार, हे ते माझी बॅग तपासणारे अधिकारी सांगत होते. म्हणजे माझ्या बॅगेत काय हे बघण्यापेक्षा त्यांच्या मनात काय ते मला सांगत होते. मग एवढं वातावरण असून आपण हरू कसं शकतो. मग मगाशी जो काय मी उल्लेख केला, आता मला जे काय सगळे सांगतायत की शिवसेनेने आता रस्त्यावरती उतरलं पाहिजे, उतरू ना. पण आता रस्ते तापलेत, सगळं काही गरम झालेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा काय यांनी दिवे लावले. म्हणजे साधी गोष्ट आहे की कोणी एकेकाळी आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन सुद्धा होते. म्हणजे माझ्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. मग दत्तक घेतलं ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे. का त्याला पालकमंत्री नेमत नाही आहेत तुम्ही. एवढं नाशिकबद्दल तुमचं प्रेम उतू जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो. काय दत्तक बाळाचे काय तुम्ही लाड केले तुम्ही नाशिककरांनी, मला सांगा जरा. 2014 साली जेव्हा आपण मोदीजींना पाठिंबा दिला होता, 19 साली पण दिला, पण 14 साली त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी करणार. ऐकताय का, विसरला तुम्ही. माहिती आहे किती जणांना खरंच माहिती हो की 100 स्मार्ट सिटी देशामध्ये उभे करणार होते.
बघा बाकीच्यांना कोणाला माहितीच नसेल तसं. आणि त्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातली 8 शहरं होती, त्याच्यामध्ये नाशिक एक शहर होतं. वसंतराव सगळे तुम्हाला सगळ्या बाबांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज ती योजना गुंडाळून टाकली. काय नाशिक किती स्मार्ट झालं काय? तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय? रस्त्याची कामं झालेत, गटारची झालेत, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय? पण खर्च झालाय जवळपास 1943 कोटी. हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे. कुठे गेला? कोणाच्या खिशात पैसा गेला? कोणाच्या खिशामध्ये गेला? हे जे काही प्रश्न आहेत ना, माझं तर मत असं आहे की पुढे काय करायचं? काही करू नका, एकच काम करा. 2014, 2019 आणि आता गेल्या वर्षी काय 24, जे काही भाजपनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली किंवा थापा मारल्या होत्या, मोठे नाशिकभर नाशिकसाठी काय काय देणार होते त्याची होर्डिंग कडून लावा, मोठी लावा. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना. माता भगिनींना 1500 नाही 2100 देऊ. किती रुपये आले? म्हणजे दणादण घोषणा जाहीर केल्या, त्यांनी घोषणा केल्या. आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, ह्या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील. आता एवढे नाही मिळणार, तेवढेच मिळतील. मग आधी तुम्ही ह्या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसून मतं का घेतलीत तुम्ही?